अयोध्येतील राम मंदिरामध्ये श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि अशातच देशासह राज्यात देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। त्यामुळे फुलांच्या मागणीमध्ये वाढ झालेली असून दरही वाढलेत। 21 आणि 22 जानेवारी रोजी फुलांच्या दरामध्ये 10 ते 20% वाढ होण्याचा अंदाज फुल विक्रेत्यांनी केलेला आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मी सध्याला आहे दादरच्या फुल मार्केट परिसरामध्ये आणि मोठ्या प्रमाणात फुलांची आवक तर होतच, सोबतच जर का बघायचं दरांमध्ये देखील वृद्धी झाल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच 21 आणि 22 तारखेला मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र असेल, अगदी देशांमध्ये देखील विविध कार्यक्रम होतील आणि या विविध कार्यक्रमांमधनं जी फुलं आहेत त्याची मागणी देखील आपल्याला वाढताना पाहायला मिळते आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, फुल विक्रेते आहेत, आपण या सगळ्यांशी इथं बातचीत करूया। काय सांगाल, सध्याला नेमक्या फुलांचा दर किती आहे? फुलांचे दर आज साधारणतः सर्वसाधारण आहेत। 40-50 रुपये किलो झेंडू आहे, त्याच्यानंतर गुलाब पाकळी वगैरे 60 रुपये किलो आहे। 20 आणि 21 तारखेला आपल्या ज्या राम मंदिराचं अयोध्येमध्ये लोकार्पण होतंय, त्यावेळेला महाराष्ट्रात सुद्धा प्रत्येक मंदिरं विशेष करून मुंबईमध्ये फुलांनी सजवली जातील आणि चांगल्या प्रमाणामध्ये फुलाचं मार्केट वाढण्याची शक्यता आम्हाला वाटते। साधारणपणे तुम्ही देखील फुल विक्रेते आहात, कशा प्रकारे बघताय 21 आणि 22 तारखेसाठी काही विशेष ऑर्डर आहे? 21-22 तारखेला नक्कीच बाजार वाढणार आणि त्या दिवशी 22 तारखेला मोठा कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम आम्ही मार्केटमध्ये पण घेतलेला आहे। हो, आणि त्यानंतर आमचं सगळं संचालक मंडळ आहे नाशिकला काळाराम मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार आहोत। सोबत शेतकरी आहेत, कशा प्रकारे तुमच्याकडे काही मागण्या आलेल्या आहेत? मागण्या आलेल्या आहेत आणि स्थानिक लेवललाच माल बऱ्यापैकी लागणार आहे, त्याच्यामुळे मुंबई मार्केटला माल कमी येण्याची शक्यता आहे। सर्वसाधारण भाव आहेत, त्यापेक्षा आपल्याला अधिकचे भाव जे आहेत ते 21 आणि 22 तारखेला पाहायला मिळणार आहे। आज सर्वसाधारण भाव आहे, मात्र तुलनेनं 10% हे संपूर्ण फुलांचे भाव जे आहेत ते आपल्याला वाढल्याचं पाहायला मिळतात। कॅमेरामॅन अनुप रस्तोगीसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।